लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची खुशखबर आलेली आहे। नव्या सरकारचा पहिलाच निर्णय घेण्यात आलेला आहे। आपल्याला माहित असेल राज्यामध्ये सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे। त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर असणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये माहिती देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला जी महत्त्वाची माहिती आहे ती समजणार आहे। लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट दिले जाणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेसोबत अजून एक नवीन गिफ्ट भेटलेलं आहे, त्याची देखील माहिती देण्यात आलेली आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जी न्यूज आली ती देखील पाहायला भेटणार आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींना सरकारचं डबल गिफ्ट भेटलेलं आहे। योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर सर्वात अगोदर आपण मुख्यमंत्री स्वतः यांनी काय म्हटलेलं आहे त्याची माहिती पाहूयात आणि त्याच्यानंतर काय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे ते देखील आपण डिटेलमध्ये बघूयात। लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर। 35,000 कोटींच्या पुरवणी मागण्यांमध्ये लाडक्या बहिणींसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद। 35,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडलेल्या आहेत। त्या लवकरच चर्चेनंतर मंजूर होतील। आपण जर बघितलं तर आपला अर्थसंकल्प 6 लाख कोटीपेक्षा मोठा आहे। जेव्हा आपला अर्थसंकल्प 2-2.5 लाख कोटीचा होता तेव्हाही आपण 15,000 कोटीच्या पुरवणी मागण्या मांडायचो। आणि विशेषतः जेव्हापासून आपण नवीन अकाउंटिंग सिस्टीम सुरू केलेली आहे तेव्हापासून पुरवणी मागण्यांची संख्या वाढलेली आहे। कारण पूर्वी आपण जवळपास वर्षभरातल्या सगळ्या गोष्टी बजेटेड करायचो। आता आपण त्या अर्थसंकल्पित केल्या तरी ऍक्च्युअल त्या मागण्यांच्या संदर्भात जे बजेटिंग आपण करतो ते पुरवणी मागण्यांमध्ये करतो। आणि म्हणूनच मला असं वाटतं की 35,000 कोटीच्या या पुरवणी मागण्या आलेल्या आहेत। योग्य चर्चा करून त्या मागण्या आम्ही मंजूर करू। तर आपण लाईव्ह मध्ये पाहिलेलं असेल, स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडकी बहीण योजनेबाबत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर काय आहे संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आता आपण बघूयात। बघा, ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी या वर्षी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे, म्हणजे 2024 मध्येच। तर या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 1,500 रुपये दर महिन्याला या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहेत। प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये दिले गेलेले आहेत। 5 हप्ते देण्यात आलेले आहेत। आता 6व्या हप्त्याची देखील तुम्ही प्रतीक्षा करताय, तो हप्ता देखील याच महिन्यामध्ये तुम्हाला दिला जाणार आहे आणि 100% तुमचा 6वा हप्ता जमा होणार आहे। कारण की पहा, जुनंच सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे। ज्या सरकारने ही योजना चालू केलेली आहे तेच सरकार आलेलं आहे। त्याच्यामुळं डिसेंबर संपेपर्यंत कधीही तुमच्या खात्यामध्ये पैसे 6व्या हप्त्याचे जमा होतील याच्याबद्दल ऑलरेडी अर्थसंकल्पामध्ये मागच्या तरतूद आहे। याच्या पैशाची कमतरता नाही। लाडकी बहीण योजनेची ऑलरेडी त्याची संपूर्ण तरतूद केलेली आहे। त्याच्यामुळे तुमचा 6वा त्याचबरोबर पुढचा 7वा हप्ता असेल, असे सर्व हप्ते तुम्हाला या ठिकाणी जमा होत राहतील। परंतु या ठिकाणी बघा, ज्यांचे आतापर्यंत पैसे थकीत होते ते देखील पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। ऑलरेडी डिसेंबरमध्ये जशी आचारसंहिता संपली तशी लाडकी बहीण योजनेची पूर्ण प्रक्रिया जी आहे पुन्हा एकदा वेगाने सुरू झालेली आहे आणि आता मंत्रिमंडळ विस्तार देखील झालेला आहे। स्थिर सरकार या ठिकाणी स्थापन झाल्यामुळे तुमची ही योजना पुढे 5 वर्षे अशीच कायम चालू राहणार आहे। तर जी महत्त्वाची माहिती आलेली आहे, काय निर्णय घेतलेला आहे नवीन सरकारनं, तो आपण यामध्ये पाहणार आहोत। तर बघा, या योजनेला अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मंजुरी देण्यात आली होती। त्यानंतर लगेचच जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी देखील सुरू झाली। आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे 5 हप्ते दिले गेलेत। आचारसंहितेमुळे नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्समध्ये तुम्हाला जमा केलेला होता। नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचा, जो की ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला एकाच वेळी 3,000 रुपये 2 हप्त्याची या ठिकाणी ॲडव्हान्समध्ये दिवाळीचा बोनस म्हणून जमा करण्यात आलेले होते। दरम्यान आता डिसेंबरचे पैसे खात्यात कधी जमा होणार याकडे देखील लाडक्या बहिणींचं लक्ष लागले, त्याची प्रतीक्षा तुम्ही करताय। ही देखील प्रतीक्षा लवकरच तुमची या ठिकाणी संपणार आहे। कारण की डिसेंबरचा हप्ता देखील याच महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। कारण की लाडकी बहीण योजनेचा नियमच असा आहे, जो की GR मध्ये देण्यात आलेला आहे। ज्या महिना या ठिकाणी चालू आहे त्या महिन्याचा लाभ
लाभ त्याच महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये जमा केला जातो. आतापर्यंत आपण जर बघितलं असेल तर 5 हप्ते दिले गेलेत, ते हप्ते महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच या ठिकाणी जमा झालेले आहेत. तसंच डिसेंबरचा हप्ता देखील तुम्हाला महिन्याच्या शेवटच्या महिना संपेच्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा झालेला असेल, जो की डिसेंबरचा हा 6वा हप्ता तुम्हाला भेटणार आहे. बघा, आता जर राज्यात पुन्हा एकदा आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला 2100 रुपये जमा करू, अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडनं करण्यात आलेली होती. म्हणजे 600 रुपये तुमची वाढ करण्यात आलेली होती निवडणुकीच्या अगोदर. तर आता राज्यात पुन्हा एकदा तेच सरकार आलंय, म्हणजेच महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि स्थिर सरकार आलेलं आहे. त्यामुळे ही योजना अशीच पुढे कायमस्वरूपी चालू राहील. योजना कोणीही बंद करू शकत नाही. त्यामुळे 2100 रुपये कधीपासून खात्यात जमा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बघा, डिसेंबरचा तुमचा 1500 रुपयाचा हप्ता जो आहे हा वर्षाचा शेवटचा महिना आहे, तो तुम्हाला या ठिकाणी हा तर भेटणारच आहे, परंतु 600 रुपयाची वाढ देखील कधीपर्यंत भेटू शकते याबाबत माहिती देताना अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतूद केली जाईल. ही योजना सुरूच राहणार असून कोणीही बंद करू शकणार नाही, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी दिलेली होती. त्यामुळे आता पुढच्या वर्षीच लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे. तर बघा, पुढच्या वर्षीच म्हणजे अर्थसंकल्पामध्ये जी तरतूद झाली की 2100 रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटू शकतात, म्हणजे 2025 पासून. तर आता लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे, ती म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महायुती सरकारनं लाडक्या बहिणींसाठी मोठी ओवाळणी दिली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्यात. आपण स्वतः मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देखील तुम्ही ऐकलेलं असेल, त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की एवढ्या पुरवण्या मागण्या आल्यात आणि त्या मंजूर आम्ही करणार आहोत. त्यामध्ये बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 3050 कोटी रुपये, सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते व पूल बांधणीसाठी 1500 रुपये कोटी, त्यानंतर मोदी आवास घरकुल योजनेसाठी 1250 कोटी, मुंबई मेट्रो अर्थसहाय्य म्हणून 1212 कोटी आणि मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेसाठी 514 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. महत्त्वाचं याच्यामध्ये आहे ते म्हणजे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेबद्दल, ज्यामध्ये टोटल आता 1400 कोटी रुपयांची पुरवणी मागणी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे. म्हणजे ती त्याची मागणी करण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपये. आणि महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, त्यासाठी देखील 514 कोटी रुपये या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे. आणि बळीराजा वीज सवलत योजनेसाठी देखील 3050 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. बघा, दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तर अन्नपूर्ण योजनेसाठी 514 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्यानं हे लाडक्या बहिणींसाठी सरकारचं डबल गिफ्ट मानलं जात आहे. कारण की लाडकी बहीण योजनेचं हे पहिलं गिफ्ट झालं तुम्हाला, जे की 1400 कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे. आणि अन्नपूर्ण योजना, ज्याला आपण माहिती असेल आपल्याला की ज्यामध्ये तुम्हाला गॅसचे पैसे या ठिकाणी भेटतात, फ्री गॅस या ठिकाणी दिला जातो, त्याचे पैशासाठी जी तरतूद आहे 514 कोटी रुपयांची, त्याचीही तरतूद केलेली आहे. हे तुमचं दुसरं गिफ्ट असं म्हणजेच या ठिकाणी सरकारचं हे डबल गिफ्ट तुम्हाला या ठिकाणी नवीन निर्णयामध्ये पाहायला भेटेल, जे की लाडकी बहीण योजनेचं आणि मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेसाठीचं. तर ही महत्त्वाची तरतूद जी आहे या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता पुढे ही कायमस्वरूपी योजना चालू करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचललं गेलेलं आहे. तर लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वाची अशी खुशखबर या ठिकाणी आहे. तुमचा डिसेंबरचा हप्ता तर भेटणारच आहे, परंतु पुढं जे तुम्हाला 2100 रुपये दिले जाणार आहेत आता प्रति महिना, त्याच्यासाठी ही तरतूद असू शकते. किंवा संपूर्ण लाडकी बहीण योजना जी आहे या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे चालू राहण्यासाठी ही तरतूद केली गेलेली असेल. तर लाडकी बहीण योजनाच नाही तर मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना असेल, बळीराजा वीज सवलत योजना असेल, अशा विविध ज्या योजना आहेत त्यांच्यासाठी ही तरतूद जी आहे या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी होती, जी की तुम्हाला दिलेली आहे, ज्याच्यामध्ये आजचे जे या ठिकाणी अधिवेशन होतं त्याच्यामध्ये 35,788 कोटी रुपयांचे पुरवणी मागणी जी आहे त्या ठिकाणी सादर करण्यात आलेली आहे. त्याला लवकरच आता मंजुरी भेटून पुढची प्रक्रिया देखील होऊन जाईल. तर डिसेंबरच्या हप्त्याबद्दल देखील तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तो हप्ता देखील याच महिन्यामध्ये तुम्हाला वाटप केला जाणार आहे. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सांगितलंय की डिसेंबरचा हप्ता देखील आम्ही या ठिकाणी देणार आहोत, जो की ह्याच महिन्यामध्ये तुम्हाला भेटू शकतो. आणि मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की याच्यामध्ये कुठलीही निकष वगैरे बदललेले नाहीत. त्यामुळे सरसकट सर्वांचे या ठिकाणी हप्ते जमा होतील. जसं की 5 हप्ते जमा केले गेलेले आहेत, तसेच पुढचे हप्ते देखील सर्वांचे जमा होतील. 5 हप्ते ज्यांना आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत त्यांचं ते तर पात्रच आहेत, त्यांचे कुठलेही निकषामध्ये बदल केला जाणार नाही. फक्त
ज्यांनी उशिरा अर्ज भरलेले होते त्यांचे अर्ज छाननी करायचे बाकी होते, ते अर्ज जे आहेत फक्त छाननी केले जातील आणि ते पात्र आहेत की अपात्र आहेत म्हणजे कागदपत्र वगैरे व्यवस्थित आहेत की ते पाहिलं जाईल. म्हणजे ज्यांचे अर्ज आलेले आहेत आणि ते अर्ज आचारसंहितेमुळे छाननी केले गेलेले नव्हते तेवढेच फक्त अर्जांची छाननी केली जाणार आहे, निकष वगैरे बदलले जाणार नाहीत. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. याच्याबद्दल अजून जसं नवीन अपडेट येईल तसं वेळोवेळी तुम्हाला पाहायला भेटेल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ नक्की लाईक करावं, लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाची अपडेट समजेल आणि पुढील अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.